भीमा नदीबद्दल माहिती. भीमा नदी पश्चिम भारतातील एक महत्त्वाची नदी आहे जी महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यातून वाहते. ती कृष्णा नदीची एक प्रमुख उपनदी आहे. उगम. भीमा नदीचा उगम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर येथे होतो. भीमाशंकर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग मंदिर आहे आणि याच परिसरातून भीमा नदी प्रवाहित होते. लांबी आणि प्रवाह. भीमा नदीची एकूण लांबी सुमारे 860 किलोमीटर आहे. यापैकी सुमारे 451 किलोमीटर लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून जातो. महाराष्ट्रातून उगम पावल्यानंतर ती आग्नेय दिशेला वाहते. ही नदी पुणे, संभाजीनगर, सातारा, उस्मानाबाद या जिल्ह्यातून वाहते. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे तिला चंद्रभागा या नावाने ओळखले जाते कारण तिथे तिच्या प्रवाहाचा आकार चंद्राच्या कोरीसारखा दिसतो. उपनद्या. भीमा नदीला अनेक उपनद्या मिळतात. उजव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या इंद्रायणी, भामा, मुळा, मुठा, मान, नीरा, बोर, पवना. डाव्या बाजूने मिळणाऱ्या उपनद्या घोड, सीना, बेळ. महत्त्वाचे प्रकल्पे आणि धरणे. भीमा नदीवर अनेक महत्त्वाचे जलप्रकल्प आणि धरणे बांधलेले आहेत ज्यामुळे सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होते. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर भीमा नदीच्या काठी वसलेले आहे ज्यामुळे या नदीला प्रचंड धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भीमा नदीच्या काठावर अनेक छोटी मोठी मंदिरे आणि धार्मिक स्थळे आहेत. थोडक्यात भीमा नदी ही महाराष्ट्राच्या पश्चिम आणि दक्षिण भागासाठी एक महत्त्वाची जीवनरेखा आहे जी कृषी आणि पिण्याच्या पाण्याच्या गरजा पूर्ण करते.